अथ श्री दिव्याकवचम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमः चंडिकायै. या चंडिका वचाते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे, मातृका बीज दिग्बंध तत्वाते चामुंडा देवी असे देखा. श्री सप्तशती पाठापूर्वी कवचपठन करावे आधी, श्री जगदंबा प्रित्यर्थी जपे विनियोगा म्हणावे. ओम मार्कंडेय म्हणे पितामह. या लोकी जे परमगुह्य सर्व रक्षा कर स्तोत्र ते सांगावे मज लागी. ऐकोनिया ऋषी वचन म्हणे ब्रह्मदेव आपण, देवी कवच महापुण्य सांगेन ऐक मुनिवर्या. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति षाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिता. ब्रह्मदेव सांगता झाला पहा सर्वांसी, शरणागतासी सर्वत्र दुर्गादेवीचा अभय कर. रक्षितसे निरंतर महाभया पासोनिया. अग्नीत पडता भक्त रणांगणी युद्धात अथवा महाआपत्तीत दुर्गा रक्षित सर्वदा. त्यांची नसे अशुभ काही, दुर्गा ज्याची धरे वाही, शोक दुःख भय त्यास नाही, सर्वत्र विजयी सर्वदा. जे भक्तीने स्मरण करीती त्यासी तात्काळ देई प्रचिती. आयुरारोग्य आयुष्य संपत्ती देवी त्यासी देतसे. शवासनी चामुंडा, वाराही महिषासना, ऐंद्री गज वाहना ऐसी वाहने अंबेची. वैष्णवी गरुडासनी, माहेश्वरी वृषभवाहिनी, कौमारी मयुरासनी ऐसी वाहने अंबेची. हरिप्रिया महालक्ष्मी, पद्मासनात बसोनी राही, पद्महस्त धरोनी देई संपदा आपुल्या भक्तासी. श्वेतरूप धरा देवी, वृषभवाहन ईश्वरी, हंसवाहिनी ब्राह्मी ऐशा मातृदेवता. ऐसी रूपे अनेक धरोनी जग रक्षित, भक्तांते प्रतिपाळित दुर्गा देवी सर्वदा. अलंकार आभूषणे तेज सौंदर्याचे लेणे, देवदेवता एकपणे दुर्गा स्वरूपी जाहल्या. ऐसी दुर्गा प्रकटली, अनेक रूपे घेती जाहली, रथावरी आरूढली, दैत्य संहार करावया. शंखचक्र गदाशक्ती, परशुपाश अंकुशकरी, धरोणी सिद्ध जाहली, दैत्य संहार करावया. करावया दैत्यांचे हनन, शस्त्रे धरी हाती दारुण, देवतांचे करी रक्षण अभय देई भक्तांसी. ऐशा जगज्जननीचे सवन करावे मनोवाचे, मानवदेव समूहाचे रक्षण जिने केले सदा. ओम नमस्तेस्तु महारौद्रे, महाघोर पराक्रमे, महाबले महोत्साहे, भय विनाशिनी दुर्गा तू. दुर्गे करी मम रक्षण, शत्रूसी भय दारुण, तुझकडे पाहे कोण, तुझ नमस्कार आमुचा. पूर्वे दिशेकडे ऐंद्री, आग्नेय दिशेकडे अग्निमयी, दक्षिणेकडून वाराही, रक्षी माते सर्वदा. हाती खडग घेओनी, रक्षी नैऋत्य दिशेकडुनी, पश्चिमेकडुनी वारुणी, वायव्यी रक्षी दुर्गे तू. उत्तर दिशेसी कौमारी, ईशान्यी शूलधारिणी, ऊर्ध्व ब्राह्मणी रक्ष, अधो वैष्णवी पाही तू. दाही दिशांकडून रक्षी देवी कृपा करोन, आणि मजला सोडून दुर्गे कधी तू राहू नको. जया देवी तू पुढून रक्षी, विजया देवी तू पाठरक्षी, वाम बाजूने अजिता रक्षी, रक्षी दक्षिणे अपराजिता. शिखेसी रक्षी उद्योतिनी, उमाराही मम मस्तकी, माला धरी ललाट रक्षी, भुवया यशस्विनी राखी तू. त्रिनेत्रधारिणी दुर्गे, कुटस्थ राखावे माझे, यमघंट नासिकेते रक्षावे सदा देवी तू. कर्णद्वारवासिनी, नेत्र पाहे शंखिनी, कालिका कपाळ पाही, शांकरी कर्ण मूलाते, सुगंधा नासिका रक्षी, उत्तरोष्ठ चर्चिका देवी, अधरोष्ठाते अमृता पाही, जिव्हाग्री सरस्वती राहे तू. कंठ आणि दात चंडिका कौमारी रक्षत, चित्रघंटा राही गळ्यात, टाळू महामाये रक्षितू. हनुवटी राहो कामाक्षी, सर्वमंगला वाचा रक्षी, भद्रकाली मान रक्षी, धनुर्धरी रक्षी पाठ तू. कंठा बाहेर भागासी, नीलग्रीवा तू त्यासी, नलिकांसी नलकुबरी देवी तू ते रक्षावे. खडगिनी देवी खांद्याते, वज्रधारिणी बाहूते, दंडिनी रक्षी हाताते, अंबिका अंगुली रक्षी तू. नखांसी रक्षी शूलेश्वरी, जठराते रक्षी कुलेश्वरी,
स्तनाते रक्षी महादेवी मनासी शोकनाशिनी तू ललिता रक्षी हृदयास शूलधारिणी उदरास नाभीसी कामिनी रक्ष गुह्यासी गुह्येश्वरी तू भगवती राखी कटीसी पुतना कामिका शिश्रासी गुदरक्षी महिष वाहिनी गुडघे विंध्यवासिनी तू महाबला पोटऱ्या राखी तैजसी राखी पायासी नारसिंही दोन्ही घोट्यांसी पादांगुली श्रीदेवी तू द्रष्टांकराली नखांसी ऊर्ध्वकेशी पाही केशांसी कौबेरी रक्षी रोमछिद्रांसी त्वचेसी वागेश्वरी तू रक्तमज्जा मास अस्थिसी पार्वती तू ते रक्षी कालरात्री पाही आतड्यासी मुकुटेश्वरी रक्षी पित्ताते पद्मावती षडचक्राते चूडामणी पाही कफाते ज्वालामुखी पाही नखाते रक्षी अपेत्या सर्वसांध्यासी ब्राह्मणी देवी शुक्र राखी छत्रेश्वरी छाया राखी अहंकार मनबुद्धी राखी धर्मधारिणी देवी तू प्राण अपान व्यान उदान आणि पाचवा तो समान या वायू ते रक्षावे जाण वज्रहस्ता देवीने शब्द स्पर्श रूप रसगंध या ते योगिनी रक्षित सत्वरजतम गुणांस रक्षी नारायणी देवी तू मम आयुष्याचे रक्षण वाराही करी स्वये आपण धर्मकार्याचे संरक्षण वैष्णवी त्वा करावे यश कीर्ती लक्ष्मी धनविद्या चक्रिणी रक्षी सर्वथा इंद्राणी सर्व गात्राते चंडिके स्वभाव रक्षी तू भक्ती रक्षे महालक्ष्मी शक्ती रक्षी भैरवी सन्मार्ग सुपथा देवी दावी माते सर्वदा क्षेम करी देवी मार्गात महालक्ष्मी राजदरबारात विजया लक्ष्मी राखोत सदा सर्वदा मजलागी कवचात नाही वर्णने जयंतीने रक्षावी ती स्थाने पापनाश करोनी सन्मार्गी न्यावे सर्वांसी ज्यासी वाटे शुद्ध व्हावे त्याने कवचा वृत्त व्हावे एकही पाऊल न टाकावे कवचाविण सर्वथा ऐसे करिता देख सर्वत्र विजय होत मनी धरिले सिद्ध होत सद्भक्तांचे सर्वदा परम ऐश्वर्य होई प्राप्त निर्भय सदैव राहत संग्रामी अपराजित त्रिलोकी पूज्य होतसे हे दुर्गेचे कवच देवांनाही दुर्लभ असत त्रिकाल वाचिता नित्य देवी कला प्राप्त होतसे त्रिलोकी विजय होत शतवर्ष आयु भोगत अपमृत्यू न होत पुण्यवान त्या पुरुषाचा सर्व व्याधी नष्ट होती विष सर्वही निवारिती करणी मंत्रतंत्र पळती पठणे नित्य कवचाच्या भूचर जलचर खेचर अंतरिक्ष डाकिणी घोर पळोनी जाती सत्वर पठन मात्रे कवचाच्या ग्रह भूत पिशाच गंधर्व राक्षस यक्ष यासी करो शके नष्ट पठने मात्र कवचाच्या वेताळ कुष्मांड भैरव ब्रह्म राक्षस महाघोर सोडूनी देती शरीर पठन मात्रे कवचाच्या कवच हृदयी धरिले दुर्गेनी त्यासी रक्षिले ऐसे महात्म्य आगळे कवचा माझी असे हो वंदन करी नृपती यशवर्धन कीर्ती कवच जप सप्तशती ऐसे महात्म्य दुर्गेचे यावत चंद्रो दिवाकर पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर कीर्ती राहे तोवर ऐसा महिमा दुर्गेचा पुत्र पौत्र सुखे नांदती तेहांती परमगती शिव सानिध्याची प्राप्ती दुर्गा देई भक्तांते स्वस्ति श्री देव्या कवचम संपूर्णम। अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदा शक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूपस्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदकभूमी सोडून प्रथम चरित्राचे पठण करावे भक्तिभावाने ब्रह्मयाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकैटभाचे हनन केले पहाजियेने खडगचक्र गदा पाणी धनुष्य परिघ शूलबाण दश हाती आयुधे घेऊन युद्ध उभी ठाकली दिव्य आभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी सम चमकत देहकांती जियेची ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथपठण महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडेय श्रोत्या लागोन म्हणे ऐका सावधान सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनुजा म्हणती
स्वारोचीश मन्वंतर सूरथनृप महिवर चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी माते परी प्रजापालन धर्ममार्गी सदा मन कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी राव पराक्रमी थोर परियुद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांची जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी निघाला शिकारीचे करुणी निमित्त राव कानने निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्थ चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया ऐसे काही दीन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नृप असो न येथ काननी येऊनी पडलो का काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले नकळे मजलागी माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळवणी सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसे राहे आश्रमात तव एक दीन देखत एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला देखून या वैश्यासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधिनाम मजलागी होतो बहु धनवान परी स्त्री पुत्रे दिली हाकलोन येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे परी मन अशांत स्त्री पुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंता मानसी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीतसे हासोनी राजा म्हणत जे तुला हाकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे वैश्य म्हणे आपले वचन योग्य परीन राहे मन स्त्री पुत्रा ते आठवून सदा चिंता करीतसे धन लुटाया कारण मज दिथले हाकलोन परिचित्त प्रेममग्न होऊनी चिंता करीतसे ऐसे का आहे होत हे न कळे मज प्रत कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगती सारे तयासी राजा म्हणे मुनीसी हे न कळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करोनिया मी राजभ्रष्ट दुःखित वैश्य गृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय विवेकशून्य मती होय कोठोनी निर्माण होय कृपा करुणी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करी येती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या अधीन राहत असे पक्षिणी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यांची प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडून आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध काही असती रातांध काही दीन रात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी पिपीलिका कण देखोनी भक्षावया धावतसे धावे गज पोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदर भरण्यासी पळत त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांसी उदर भरण आणि संतान पालन हिची जीव करीती जाण मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेसी न ओळखित म्हणून दुःखी होतसे ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रा स्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करोनिया पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहोनी विविध प्रकारे मोहवुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी परा विद्या अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीतसे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागे देवोन मुक्त त्यासी करीतसे राजा म्हणे ऋषी लागोन अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्हासी कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानार्णव सर्व सांगा मजलागी ऋषी म्हणती नृपा ऐक
आदि अनादि नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाण तू परी कार्या कारण विविध रूपे घेऊन स्वये अजन्मा असून प्रकट जाणा होतसे देव कार्या कारण दुर्गा करी रूप धारण प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिता ती कल्पांतांचे अंतकाळी जलमय होते विश्व सकळी महाविष्णू शेषशय्यास्थळी निद्रिस्त होते जाहले योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन मधुकैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहोनी भयभीत झाला पहा ते धवा करण्या विष्णूसी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहार कारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तू स्वधा नित्या तू वषटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगत जननी तुझ नमो करीसी विश्वासी धारण करीसी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करीसी तू उत्पन्न करीसी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ जेव्हा पालन करीसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझ म्हणती कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लया कारणा जगन्माया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी नामे अनंत गुणत्रयाते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्व जाणा विश्वाते तुझ म्हणती कालरात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा मनबुद्धी ते अगोचरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होत असे खडगशूल गदाचक्र शंखबाण चापघोर करी दैत्यांचा संहार अभय देई भक्ता ते करावया दैत्यांचा संहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या ऐसी तू परमेश्वरी परमात्मा अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तू जन्मो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालका नारायण त्यांचे निद्रिस्तत्वा केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्याचे निद्रिस्त करी ऐसा महिमा जियेचा ऐशी तू महेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवणाचे हे मधु कैठव असुर यांची मोही सत्वर नातरी हे भयंकर उत्पाता आता माजविती करी विष्णूसी जागृत देई बुद्धी तयाप्रत संहारावया दैत्याप्रत वंदन तू ते करीतसे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकोनी योगा निद्रा प्रसन्न नेत्रमुख नासिक हृदय सोडून समोर उभी ठाकतसे श्री विष्णू देह सोडून योगनिद्रा जाई निघून जगत्स्वामी जनार्दन जागृत होई ते धवा तव देखी मधुकैटभ ब्रह्मयासी खावया जात त्यासवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा 5 सहस्रे वर्ष दारुण चाले तेथे रणकंदन अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकीतसे असुर होनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहोनी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहोन बदते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहोन मारी आम्हा लागोन आम्ही मरू निश्चयी ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण जागेवरी ठेवून मान चक्रे त्यासी वधियेले दोन्ही दैत्यांचे ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधुकैटभ दैत्यवद नाम
ऐसे अध्याय नामाभिधान पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्तांचे. मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोडहा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दुम दुर्गाये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मध्यम चरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी महालक्ष्मी देवता परियेसी उष्णीक छंद असे जाणा. शाकंभरी शक्ती दुर्गा बीज वायुतत्व यजुर्वेद श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. कमलासनी बैसोन करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन दैत्य हनन तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान. सुख शांती समाधान सदैव लाभे भक्तासी. ऋषी म्हणे नृपासी पूर्वी देव दैत्यासी युद्ध जाहले असमसाहसी शतवर्षे संग्राम जाहला. महिषासूर दैत्यधिपती इंद्र देवांचा अधिपती रणांगणी पहा भिडती आवेशाने लढती ते. युद्धा अंती देवगण गेले पहा पळवून असुर विजयी होऊन स्वर्गी जाऊन बैसला. ब्रह्मदेवासी पुढे करून इंद्र समस्त देवगण जाती हरिहरस्थान कथा आपुली सांगावया. हरिहरांसी देव म्हणती महिषासूर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती आम्हासी त्याने हरविले. इंद्र सूर्य अग्निदेव वायुचंद्र वरुणदेव यम तथा अन्य देव सर्वा त्याने हरविले. सर्वा पराजित करोन घेतले अधिकार हिरोन दिले आम्हा हाकलोन म्हणून आलो सांगावया. गेले आमुचे देवत्व मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हासी. कैसे वधावे दैत्यासी हे सांगावे आम्हासी म्हणून देव हरिहरासी विणविते जाहले ते धवा. ऐकोनी देवांचे वचन हरिहर होती कोपायमान भ्रुकुटी तेढी करून शिव क्रोधे पाहतसे. महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान तैसेची इंद्रादी देहातून तेज बाहेर येतसे. ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुणदेव यम अश्विन कुमार इंद्र तेज आपुले सोडिती. या सर्वांच्या तेजातून होई महातेजपुंज निर्माण दाही दिशा उजळून जाती पहा ते धवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्वाण त्रैलोक्य जाई दीपोन दुर्गा तेजे ते धवा. शिव तेजे मुख कमल यम तेजे केस कोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे कटी प्रदेश वरुण तेजे जांघ धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेजे नितंब सूर्य तेजे पादांगुली पूर्ण धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तांगुली कुबेर तेजे नासिका आभाळी अग्नि तेजे त्रिनेत्र कमली धारण केले दुर्गेने. प्रजापती तेजे दंतपंक्ती संध्या तेजे भ्रुकुटी वायू तेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने. सर्व देवांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे. पाहुनी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्र अस्त्र देत देवी लागी ते धवा. त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र वरुणे दिव्य शंख देवी लागी अर्पिला. शक्ती देई वैश्वानर वायू देई बाण तुनिर दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले. दोन भाते वायू देत ज्याते अक्षय भाते म्हणत बाण कधी न संपत ऐसे दिव्य भाते ते. ऐरावतावरील घंटा आणि वज्र ऐसे स्वये देई इंद्र यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते. प्रजापती स्फटिकमाला पाशवरुणाने दिला कमंडलू ब्रह्मदेवे अर्पिला दुर्गे लागी ते धवा. रोमरोमांत दिवाकर आपुले तेज भरे समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते. कदा न होती जीर्ण ऐसी वस्त्रे दोन तैसेची माला आभूषण दिधले क्षीरसागराने. दिव्य चुडामणी नुपुर कुंडल कंकण केयूर रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिधले क्षीरसागराने. परशु अनेक दिव्यास्त्र
अक्षयमाला अभेद्य कवच अन्य अनेक शस्त्र अस्त्र दिधली विश्वकर्म्याने जलदी देई कमलसुंदर वस्त्रे रत्न अलंकार आप आपाल्या परीने सर्व सेवा करीती देवीची विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेसी देत वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेसी मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गेते ऐसे परी सजवून देव करती वंदन आणि सर्व ही मिळून जय जयकारे गर्जिती दुर्गेने होऊन प्रसन्न तिदले सर्व आशीर्वचन दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपुले दाविले त्या गर्जने करून पृथ्वी होई कंपायमान समुद्री उठे तुफान ऐसे आकांत वर्तला जय जय दुर्गे सिंहवाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी देव ऋषी आणि मुनी स्तवो लागले ते धवा महिषासुर हो निक्रोधित म्हणे संकट अकस्मात कोठोनी उद्भवले येथ कैसा नाद हा असे सैन्याते करी सुसज्जित कवचे शरीरी चढवित शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्षोनी निघाले हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेसी देखत त्रैलोक्य तेज दीपत ऐसे रूप तियेचे पदतळी पृथ्वीशी दावित मुकुटे आकाश भेदित धनुष्य टनत्कारे कंपित सप्त पाताळ होतसे स्वरूपे दशदिशा व्यापित शस्त्रास्त्रे हात अनंत त्या नादे कंपित धरणी जाणा होतसे पाहुनी दैत्य सैन्य देवी करी गर्जन युद्ध महादारुण सुरू केले ते धवा सेनापती चिक्षुर सैन्याते देतसे धीर तैसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी महिषासुर सेनानी चिक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊनी सैन्य संभार चालूनी जाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे 60 सहस्र उदग्र नामे असुर भिडे पहा देवीसी 1 कोटी रथांसहित महाहनु नामे दैत्य देवीसी आव्हान देत युद्धा लागी सरसावे 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असिलोम बाष्कळ दैत्य येऊन त्याची मिळे ते धवा 60 लक्ष रथांसहित बाष्कळ देवीसी भिडत चहू बाजूने घेरीत दैत्य पहा देवीसी अनेक दल हत्तीवरी अनेक आरूढोनीय रथावरी कोट्यावधी अश्वावरी वैसोनी युद्ध करताती बिडाल नाम दैत्य 5 अरब सैन्यासहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करीती देवीसी स्वयंमहिषासुर आपण मध्यभागी उभा राहून पाहेरण कंदन मारा हाणा म्हणतसे विराट रूप धरोन सहस्रावधी हस्तांनी दुर्गेने शरसंधानी असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वासा गणिक वीर उत्पन्न होती अनेक असुरांते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंहवाहन दैत्यांमाजी संचरोन असंख्य दैत्यांते फाडून टाकले पहा सिंहाने देवी निश्वासे उत्पन्न सहस्रगण करीती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला जैसे तृणासी लागता अग्नी भस्म होय एक क्षणी तैसे सर्व असुर जाणी मारिले पहा देवीने पाशे कित्येका बांधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडिले ऐसे जाहले तेथ देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्तवमन करीती तेथ शूल प्रहारे उर फुटत किती दैत्यांचे ते धवा शरसंधानी कित्येकांचे हातपाय मान कापले ऐशा परी किती एक पडले मरोनी जाणा भूवरी सहस्रावधी कबंध रणामाजी करती नृत्य देवी ते ललकारित मारो तू ते म्हणोनिया जैसे तृण कोठारासी अग्नी लागता परियेसी नष्ट होई क्षणमात्रेसी तैसे तेथे जाहले दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित भूमी रक्ताने भिजत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रम करी अनेक असुरांते मारी देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत उद्योस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्म्य महिष वध नाम द्वितीयोध्याय गोडहा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 2 समाप्त। दुर्गा सप्तशती अध्याय 3 ध्यानम
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम दुं दुर्गायै नमः. उदित सूर्यासमान दुर्गेची अंगकांती महान. आरक्त वस्त्र नेसून उभी समोर राहतसे. रक्तचंदन स्तनी लेपिले. मुंडमाळ गळा घातली. हाती जपमाळ घेतली. ऐसे रूप दावीतसे. तीन नेत्र चंद्रकोर. भाळी मुकुट सुंदर. कमलासनी विराजित अभयमुद्रा करीतसे. ध्यानी ऐसे पाहोन केले देवी ते वंदन. ऋषी भक्ता लागोन कथा सांगती देवीची. पाहोन दैत्य सैन्याचे हनन. दैत्य सेनापती चिक्षुर आपण. महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीतसे. जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार. बाण वर्षा तो असुर करू लागे ते धवा. श्रीदेवीने अनायास छेदिले बाण समूहास. अश्वसारथी ध्वज धनुष्य कापून तिने काढिले. घेवोनी ढाल तलवार दैत्य धावे देवीवर. सिंहमस्तकी करो निमार देवीवरी धावे तो. देवीच्या वाम बाहीवर दैत्यमारी तलवार. तवती तुटोनी भूमीवर पडे पहा ते धवा. मग शूल घेवोनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी. अति वेगाने देवीवरी शूल येवो लागला. देवीनेही एक शूल फेकिला शूल देखोन. दैत्यशूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडिले ते. चिक्षुर महादैत्य त्याचेही तुकडे होत. देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले. पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत. गजावरी आरूढत युद्धा लागी सरसावे. शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी. शक्ती पडे भूमीवरी देखोनी क्रोध दैत्याते. क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तो तोडित. सिंह गजावरी चढत मारावया दैत्याते. सिंहे बाही पकडोन दैत्यासी भूमी पाडोन. पंजे त्यासी मारोन शिरधड केले बाजूला. उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारिला. करालही तैसाची मेला देवी हस्ते त्यारणी. अद्भुत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत. बाष्कळ ताम्र अंधक मारले पहा देवीने. दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशापरी. शांती यावी पृथ्वीवरी देवकार्य करीतसे. उग्रास्य उग्रवीर्य महाहनु आदी दैत्यांचे हरण. त्रिशूले देवीने करून भूमी भार उतरला. दुर्धर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर. सर्वांसी यमनगर पाठविले त्या देवीने. पाहोनी सेनाचा संहार महिषरूप धरी महिषासुर. देवी सेनेत हाहाकार उडवीतसे ते धवा. कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले. निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी. शिंगाने उचलोनी पर्वत देवी सैन्यावरी फेकित. वृक्षपाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा. महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण. त्याच्या निश्वासे पाषाण गगनी उडोनी जाती ते. ते मागोनी परत देवी सैन्यावरी पडत. अपार हानी होत देवी सेनेची त्यावेळी. हे पाहोनी क्रोधित होई दुर्गा देवी तेथ. दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी. दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा. महिषरूप त्यागोनी देखा सिंहरूप धरितसे. महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेने त्यासी पकडिले. त्याने रूप पालटिले पुरुषरूप धरिले देखा. देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी. सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया. देवी तव अकस्मात सोंड कापुनी टाकीत. पुन्हा महिषरूप घेत महादैत्य ते धवा. महिषरूप घेवोन करी देवी सैन्याते हैराण. चंडिका हासे खदखदवून मधुपानाते करोनिया. शिंगाने पर्वत उचलोनी देई देवी सैन्यावरी फेकोनी. देवी बाणसमूहानी चूर्ण केले ते धवा. हासोने देवी म्हणत जोवरी मी मधु पीत. तोवरी गर्जना करीत हर्ष करून घेई तू. तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणांती. शीघ्र देवता गर्जती पहा आता निर्धारे. ऐसे म्हणोनी जगदंबा उडी घेई ते धवा. महादैत्या ते आडवा पाडिला पहा देवीने. लत्ता प्रहार करोनी दैत्य पाडिला धरणी. शूले कंठ वेधोनी टाकिला पहा देवीने. महिषाचे कापिता शिर राक्षस येई बाहेर. हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले. ऐशापरी महिषासूर
मारिला देवीने असुर, दैत्य सैन्य हाहाकार करीत पळोनी गेले ते. प्रसन्न होऊनी देवगण, पुष्पवर्षाव करीती जाण. ऋषी म्हणे नृपा लागून, चरित्र ऐसे देवीचे. देवता ऋषी गणगंधर्व दुर्गेचे स्तवन करीत. अप्सरा नाचू लागत, हर्षभराने ते धवा. मार्कंडेय पुराणांतर्गत, सावर्णिक मन्वंतरागत. देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीयोऽध्यायः. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 3 समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गायै नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी भावया प्राप्त, साधक जिची सेवा करीत. देवी देवता परिवृत्त, जय जय दुर्गे नमस्तुते. शंखचक्र कृपाण, त्रिशूल त्रिनेत्र धारण. तेजस्विनी सिंहवाहन, जय जय दुर्गे नमोस्तुते. असुरांसी करी ताडन, भक्ता देई वरदान. स्मरताची येई धावोन, जय जय दुर्गे नमोस्तुते. ऐसे परी ध्यान करोन, ऋषी म्हणे नृपा लागोन. ऐके लक्ष देवोन, पुढील आख्यान देवीचे. सेनेसहित महिषासुर झाला पाहुन संहार. देवता झुकवोनी शिर, स्तवन करीती ते धवा. अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित. स्तुती करो लागत जगदंबेची ते धवा. सर्व देवतांची शक्ती, हेची तुझी स्वरूप स्थिती. ऋषी देवता अर्चिती, जय जय दुर्गे नमोस्तुते. तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण. शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना. सर्व जगाचे पालन, संपूर्ण जगाचे कल्याण. सर्व अशुभांचा नाश पूर्ण, दुर्गा चंडिका करीतसे. हे महादेवी जगदंबा, निवारी सर्व आपदा. देई सर्व संपदा, सद्भक्तासी नित्य तू. पुण्यात्माचे घरी, लक्ष्मी रूपे पाणी भरी. सद्गुण देवी संपत्ती, लाभे तुझ्या सत्तेने. ज्याचे शुद्ध अंतःकरण, श्रद्धा सद्बुद्धी सुमन. लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू. जे पापी मनुष्य सत, तुझ्या कृपेसी वंचित. दारिद्र्य आणि मूढग्रस्त, होऊनी राहती अवधारा. भगवती दुर्गे नमस्कार, तू ते करीतो वारंवार. कृपा सदैव आम्हावर, याची परी ठेवी तू. येथून विश्वाचे पालन, दुर्गे करावे आपण. ऐसे देव देवता म्हणून, विश्व अर्पिती देवीसी. अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप, अतुल्य पराक्रम दावित. तुझे चरित्र अद्भुत, कैसे आम्ही वर्णावे. तू उत्पत्तीचे कारण, सत्वरज तमोगुण. परी तू गुणातीत पूर्ण, संसर्गरहित तू असशी. आदिभूत अव्याकृत प्रकृती, तू जगताची आदिशक्ती. शिव विष्णू ही न जाणती, ऐसा महिमा देवी तुझा. स्वाहा पल्लव उच्चारिता, सर्व देवा तृप्तता. लाभोती स्वाहा निश्चिता, दुर्गे तुची असशी गे. स्वधा पल्लव उच्चारिता, पितरा लाधे तृप्तता. ती स्वधा शक्ती निश्चिता, दुर्गे तुची असशी गे. मोक्षप्राप्तीचे साधन, ती पराविद्या तुची जाण. जितेंद्रिय मुनी आचरण, करीती साधन तेची तू. तू ऋग्वेद, तू यजुर्वेद, तू सामवेद. षड ऐश्वर्ययुक्त, आत्मज्ञान मेधायुक्त. दुर्गे तुची असशी गे. भवसागर तारिणी नौका, दुर्गा तुची असे देखा. तू कृपा करिता देखा, मोक्षा पैसा मिळतसे. विष्णू हृदयी तू लक्ष्मी, शिव हृदयी तू गौरी. सायुज्य मुक्तीची स्वामिनी, दुर्गे तुची असशी गे. तुझे मुख कमल सुंदर, मंदहास्य मुखावर. ऐसे असोनी प्रहार, कैसा केला दैत्याने. याचे आश्चर्य वाटत, ऐसे देवता म्हणत. एकमेकांते म्हणत, कैसे साहस असुरांचे. देवी तू जेव्हा क्रोधित, होऊनी भ्रुकुटी वक्र करीत. तेव्हा आम्हीही भयभीत, होतो पहा जाहलो. परी हेही नवल, दैत्य जीविती काही काळ. राहुनी समर प्रबल, मांडिले त्याने तूच सवे. देवी भावे प्रसन्न, सदा राहावे प्रसन्न. आम्हावरी अनुसंधान, राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत, विश्वाचा अभुद्यय होत. सर्वत्र शांती नांदत, तुझ्या कृपे करोनिया. ज्यावरी तू प्रसन्न होसी, धन यश कीर्ती लाभे त्यासी. मरणांती स्वर्ग लोकासी, सुखे निवास करीतसे. आयुरारोग्य यश संपत्ती,
स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करोनिया. तुझ्या कृपेने धर्माचरण, तुझ्या कृपेने तीर्थाटन, तुझ्या कृपेने पुरशरण होती हातून मानवाच्या. तीनही लोकी तू श्रेष्ठ, देसी भक्तांते मनोवांछित. तू सदा दयार्द चित्त, कृपा करीसी भक्तांसी. तू होता क्रोधित, नाश करीसी क्षणभरात. असुरकुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने. जगासी भावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांसी तू वदित. अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता. श्रेष्ठ तिन्ही लोकांत म्हणून अससी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू, अंबे खडगाने रक्ष तू. घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरवी त्रिशूल सुंदर. रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्वस्थळीही. त्यापासून तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही. खडगशूल गदा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे. ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन. दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करीती देवीची. दिव्य सुगंध धूपदीप देवता अर्पिती देवी प्रत. प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करोनी देवांसी. दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित. देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणूनिया. तू मारिला महिषासुर झाले बहु उपकार. भविष्यात संकट दूर कर देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठण याते करी धनवान. इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी. ऋषी म्हणत नृपासी जगत कल्याण कारणासी. देवदेवता परियेसी वर मागते जाहले. तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी. इति मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोडहा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय चौथा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गायै नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परियेसी. अनुश्रूप छंद रुद्र ऋषी भीमा शक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व सामदेव परिपूर्ण. महासरस्वती प्रित्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. घंटाशूल हल धारण शंख मूसळ चक्रबाण. धनुष्यकरी घेवोन दैत्यानाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न. गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुभ निशुंभाचा नाश करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे नृपा ऐक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भूवर. करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्यांचा खेळ. देव होऊनी निर्बल सोडून पळाले स्वर्गासी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र. घेतले हिरोन अधिकार दैत्यराजे ते धवा. सर्वांसी करोनी तिरस्कृत स्वर्गातुनी हाकलीत. सर्व देव स्मरण करीत अपराजिता देवी ते. म्हणती जगदंबेने वर दिधला आम्हा ते. आपतकाली स्मरा माते तात्काळ येईन धावोनिया. ऐसा विचार करोन देव निघाले स्वगृहाहून. हिमालय पर्वती येवोन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तुते शिवे कल्याणकारिणी. आदिमाया प्रकृती वंदन तू ते करीतसो. अनादिसिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाळित. वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो. दुर्गे कल्याणकारिणी. ज्योत्स्ना नमो नित्या नमो. अंबा अर्धमातृका. वृद्धी नमो सिद्धी नमो. नमो नैऋत्ती भूभृता. शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुझ. अति सौम्या नमो. अतिरुद्रा नमो. जगत्पालिनी नमोस्तुते. जगधारा दुर्गे तू. स्वीकारी नमन आमुचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णुमाया तूच होत.
नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व भूतांत चेतना रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्म रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे काही मानवात विवेक रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे काही मानवात दातृत्व रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत तप रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत नाद रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत बिंदू रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत कला रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत प्रज्ञा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत ऋतंभरा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत धारणा रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यात ध्यान रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व योग्यांत समाधी रूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व विश्वात शून्य जे ते तुझी असत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा। दुर्गे आदी अंतातीत परमशून्य तुझी असत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमचा।
दुर्गे सर्व प्राणीमात्रात जगन्माता तू असत, नमोस्तु ते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियांची अधिष्ठाती प्राणीमात्रांमध्ये व्याप्ती राहोनी सर्वांपरती ऐशा दुर्गे नमो तुझ. या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत, तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी, वारी आमुच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करिता स्मरण जगदंबाई धावोन, त्या परमेश्वरी ते वंदन करीतो भक्ती भावाने. देवसंकटा ते वारी अपत्ती ते दूर करी, ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा, ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पहा तेथवरी. गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ, देवतांते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शुंभ निशुंभ असुर, पीडिले म्हणून येथवर आले देव मिळवनिया. पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटवून, दिले देवांसी आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे. प्रकटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामे म्हणून, देवे जय जयकारे करून श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण, हिमालय स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर, एकली अंबा तेथवर राही पहा ते धवा. शुंभ निशुंभाचे भृत्य चंडमुंड नामे ख्यात, महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहुनी स्त्री सुंदर शुंभासी देती समाचार, श्री परम मनोहर आहे एक हिमालयी. इतुकी परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर, अंगकांती मनोहर उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत, ऐसे रत्न अद्भुत आपण आपाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज, हंस विमान विहारकाज आपण आपाशी आहे हो. त्रिलोकातील दिव्यरत्न पारिजात उच्चैश्रवा अश्व, कुबेराचे धन सर्व आपण आपाशी आहे हो. किंजक्लिनीमाला अद्भुत जी कधीही न कोमेजत, समुद्र भेट देत आपण आपाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र, प्रजापतीचा दिव्यरथ आपण आपाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न, वरुणाचा दिव्य पाश निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसी स्त्री रत्न अद्भुत, एकली हिमालयी फिरत कान तिते आणता. ऐकोनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून, म्हणे श्री येते घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जावोनिया तेथे देखा, मधुर वचने सांगता झाला पहा देवासी. म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभया समयासी, अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत, तुझ कारणे संदेश देत एकाग्र चित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन, यज्ञभोग ही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन, ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी. समुद्रमंथनी निघत उच्चैश्रवा ज्याते म्हणत, तोही मज लागे अर्पित केला पहा देवांनी. देवता गंधर्वांचे जितुके रत्न, यक्ष नागांचेही रत्न सारे मजपाशी पडून आहेत जाणा संग्रही. तूही एक स्त्री रत्न यावे त्वा मजप्रत, रत्नांते आदर करीत हाची स्वभाव आमचा. यावी माझ्या सेवेत अथवा भ्रांता निशुंभ सेवेत, राहून या सुखात आयुष्य आपले वेचिका. माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगीसी, राहून या अरण्यासी काय तुझ मिळेगे. ऐकुनी दूताचे वचन दुर्गा देवी स्मितवदन, बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा. देवी म्हणे दूतासी तुझे जे बोललासी, आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केले असे एकपण जो मम अभिमान करी चूर्ण, मज सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून निशुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम, शीघ्र मज जिंकोन पाणी ग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करिसी कोण आहे त्रैलोक्यासी, लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असे चिना. साऱ्या देवदेवता एकवटोन
रणीन राहिले एक क्षण, एकली तू श्री जाण, उगाच हट्ट करू नको, तू ऐक माझे वचन, सन्माने नेतो तुझ लागोन, नातरी केस पकडोन ओढोनी न्यावे लागतसे, तब जाईल सर्व सन्मान, तू होशील दीनवदन, म्हणून चल येथो न दैत्य मानिल तुझ लागी, देवी म्हणे दूतासी, तू सत्य ते सांगसी, शुंभ निशुंभ असम साहसी, महारथी ते देखा, महापराक्रमी ते असती, त्या पाहोनी देव पळती, परी मी महामंदमती, प्रतिज्ञा करोनी बैसले, अज्ञान अहंकारे वश, अति आत्मविश्वास, याने घेतला घास, माझा मीच जाणपा, परी आता करावे काय, यासी नोहेची उपाय, दैत्यापाशी तू जाय, सांगे त्या ते सर्वही, तदनंतर जे उचित, योग्य जे ते आचरित, ऋषी नृपा ते सांगत, पुढील अध्यायी ती कथा, ऐशा परी हे कथानक, येथे संपले देख, 5वा अध्याय संपत, आला पहा येथवरी, मार्कंडेय पुराण, त्यातील हे देवी आख्यान, सावर्णिक मन्वंतरात जाण, कथा घडल्या या साऱ्या, दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ, पठणे पुरती मनोरथ, देवी महात्म्य येथ 5 अध्याय जाहले, देवी दूत संवाद, देवी सुक्त या अध्यायात, त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयासी, संपूर्ण ग्रंथ पठण हे न जमे ज्या लागोन, त्याने देवी सुक्ताचे पठण नित्य करावे जाणपा, तेणे देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण, आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चये, दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ, देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले, स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 5वा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 6वा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम. ओम गं गणपतये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चये. भैरव सर्वज्ञेश्वर, त्याची अर्धांगी सुंदर, पद्मावती तेजोभास्कर, तिचे चिंतन करीतसे, नागासनी विराजमान, नागमणी मणिभूषण, त्रिनेत्र सुहास्यवदन, ऐसे ध्यान तियेचे, भाळी चंद्रकोर शोभत, कुंभ कपाल करांत, जपमाळ सव्य हातात, त्या देवी ते नमितसे, ऐसे देवीचे करोन ध्यान, ऋषी म्हणती नृपा लागून, देवीचे ऐकोनी वचन, दूत जाई माघारा, जाऊन या शुंभापाशी, दूत म्हणे नृपा परियेसी, ती स्त्री उन्मत्त परियेसी, युद्ध करावे म्हणतसे, ऐकोनी दूताचे वचन, दैत्य होई कोपायमान, सेनापती धूम्रलोचन, त्यासी आज्ञा देतसे, तुवा त्वरित जाओनी, आणि तिसी पकडोनी, तिचे केस धरोनी, ओढीत येथे आणि पा, तिचे कोणी रक्षक, असती देव गंधर्व यक्ष, मारुनी टाक त्वरित, उपेक्षा जरा करू नका, शुंभ आज्ञा घेऊन, सेनापती धूम्रलोचन, 60 सहस्र सेना घेऊन, तेथोनिया निघाला, येऊन या देवीपाशी, दैत्य म्हणे परियेसी, चल निघ शुंभ अशुंभापाशी, अथवा ओढोनी नेईमी, देवी म्हणे दैत्यासी, तू पराक्रमी अससी, विशाल सेना तुझपाशी, नेई ओढोनी मजला तू, जरी असेल सामर्थ्य, नेई मजला ओढीत, धूम्रलोचन धावत, श्री दुर्गेसी धरावया, हुम देवी शब्द म्हणत, धूम्रलोचन भस्म होत, सिंह आकांत करीत, दैत्य सैन्या माझारी, शस्त्रवर्षाव करीत, देवीने मारले दैत्य, 60 सहस्र सेनेप्रत, यमसदना धाडिले देवीने, शुंभासी कळे समाचार, देवीने मारले असुर, क्रोधे कापे थरथर, शुंभ दैत्य ते धवा, महादैत्य चंडमुंड, त्यांसी पाचारी त्वरित, म्हणे महासेनेसहित, तुम्ही जावे तेथवरी, आसुरी माया शस्त्र अस्त्र, सोडा त्या स्त्रीवरी त्वरित, मारा तिसी सिंहासहित, मगची यावे माघारा, जरी ती शरण येत, बांधोनी आणा येथ, मी प्रतीक्षा करीत आहे येथे बैसलेला, दैत्य आज्ञा घेऊन, 1 लक्ष सेना जमवून, चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी. दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येथ, ऋषी नृपासी सांगत, सावर्णिक मन्वंतरा माझारी. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 6वा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 7वा. ओम श्रीं नमः. ओम क्लीं नमः.
ओम ह्रीं नमः. श्री गणेशाय नमः. रत्नजडित सिंहासन वर्णजीचा असे श्याम, शूक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे. मस्तकी अर्धचंद्र विराजित, कमलावर चरण ठेवित, कल्हार माळा गळ्यात, वीणा मधुर वाजवितसे. भाळी बिंदी वर्तुळाकार, रक्तवस्त्र अंगावर, ऐसे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे. चतुरंगिनी सेनेसहित, चंडमुंड हिमालयी जात, सिंहवाहिनी दुर्गा देखत, पर्वत शिखरी वैसली. आयुधे सरसावोनी, सर्व जाती धावोनी, दुर्गा क्रोधे करुनी, भ्रुकुटी तेडी करीतसे. क्रोधे मुख काळे पडत, काली विकराल प्रकटे तेथ. नरमुंडमाळा शोभत, चर्म पांघरिले चित्त्याचे. विशाल उग्रमुख, जिव्हा बाहेर लवलवत, भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला. विशाल भयंकर रूप धरिले, भूमी गगनासी व्यापिले. सहस्रावधी दैत्यांसी पकडिले, एका मुठीत कालीने. चिमटीत अश्व रथ गज सारथी, पकडोनी आपटी भूमीसी. संहार करी ऐसी महाकाली जगदंबा. काही क्षणाभीतर मारिले लक्षावधी असुर. हे पाहुनी चंडमुंड भयंकर, धावोनी जाती कालीवरी. सहस्रावधी शर सोडती ते कालीवर, ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे. एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूप धावी भयंकर, जैसा प्रलय मांडिला. हाती घेऊनी खडग हम शब्दोच्चार करीत, चंडदैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा. चंडदैत्या ते मारून देवी करी गर्जन, मुंड येई धावून देवी लागी माराया. त्यासही धराशयी तात्काळ देवी करी पाही, चंडमुंड लबलाही मारिले पहा देवीने. पाहुनी चंडमुंड मृत, दैत्यसेना पळो लागत, चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने. चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान, दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणतसे. महाकाली म्हणे चंडिके प्रत, ही शिरे महादैत्य आणली भेट तुझ प्रत. स्वीकारिया ते तू देवी, आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते. ते कार्य तव हस्ते होणार आहे अवधारा. चंडमुंड शिरे पाहून अंबिका चंडी बोले वचन, चामुंडा नामाभिधान तू ते म्हणती जाणपा. चंडमुंडा ते मारिले, चामुंडा नाम दिले, प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भूवरी. ऐसी काली चामुंडा प्रख्यात झाली देखा, ऋषी म्हणती नृपा ऐका, चरित्र ऐसे देवीचे. श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन, चंडमुंड आख्यान 7वा अध्याय गोडहा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 7वा समाप्तः. दुर्गा सप्तशती अध्याय 8वा. ओम श्रीं नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं. ओम महालक्ष्मै नमः. अणिमादी अष्टसिद्धी जीसी ध्याता प्राप्त होती, पाशांकुश शोभे हाती त्या भवानी ते नमितसे. जी आरक्त वर्ण शोभत, नेत्री करुणा लहरत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती नृपासी, चंडमुंड राक्षसांसी, मारिता कोप शुंभासी, कापे थरथरा तो देखा. संपूर्ण दैत्य सेने प्रत, शुंभ तेव्हा आज्ञापित, म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी. 86 उदायुध सेनापती, 84 कंबू सेनापती, 50 कुल वीर्यपती, शतधौम्र कुळाचे ते. आणखी या व्यतिरिक्त दौहर्द मौर्य कालकेय, प्रस्थापन करीती देख, युद्धा लागी ते धवा. त्या सेने ते देखोन, चंडिका प्रत्यंचा ओढोन, टणत्कार करी भीषण, भेदे गगना तो देखा. सिंहदेवी वाहन, गर्जना करी भीषण, कालीही मुख पसरोन, खाऊ पाहे दैत्यांसी. ते समयी आणखी एक, वर्ते तेथे अद्भुत, देवदेहा मधुनी निघत, शक्ती त्यांच्या बाहेरी. विष्णू शिव कार्तिकेय, ब्रह्मा इंद्र नारसिंह, सर्व देवामधून शक्ती आल्या बाहेरी. ज्या देवाचे जैसे रूप, त्याही तैसाची दिसत, परी स्त्री रूपे असत, जाणा त्यांची सर्वही. हंसयुक्त विमानात, माला कमंडलू शोभत,
ब्रह्माशक्ती उपस्थित ब्रह्माणी म्हणती तियेला, हाती त्रिशूल वृषभारूढ महानाग कर कंकण, माहेश्वरी तिते म्हणत महादेवीची शक्ती ते, कौमारी शक्ती अद्भुत मयूरवाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत युद्धा लागी पातली, विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसोनी, शंखचक्र गदा पाणी आले युद्ध करावया, वाराही शक्ती वराहाची नारसिंही शक्ती नृसिंहाची, झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया, हाती घेऊनी वज्र इंद्राणी इंद्र शक्ती येत, ऐरावतावरी बैसत युद्धा लागी येतसे, महादेव म्हणे देवी प्रत असुर संहार करी त्वरित, माजले असती बहुत यांची शीघ्र मारितू, तव दुर्गा देहामधून परम उग्र शक्ती प्रकटोन, अट्टाहास करून दावी तेव्हा दैत्यासी, ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम, ती महादेवासी वचन बोलती झाली तेधवा, चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यापासी, सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा अवधारा, हे दैत्यानो तुम्ही क्रूर देवा मानवा छळले फार, पाताळ लोका सत्वर पळोनी जावे तुम्ही हो, जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे, क्षणात मारुनी खाती ऐशा माझ्या शक्ती या, शिवासी केले दूत शिवदूती नामे प्रख्यात, तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी, शिववचन ऐकोनी दैत्य क्रोधे भरिले मनी, देवीवरी चालोनी सैन्यासहित जाती ते, दैत्य सैन्य देवीवरी जात विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात मोडून टाकी अस्त्राते, काली मुख पसरोन त्रिशूळ हाती घेऊन, दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे, ब्रह्मणी कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ, दैत्यांते करी हतवल शौर्य सारे जातसे, माहेश्वरी मारी त्रिशूळाने वैष्णवी मारी चक्राने, कौमारी संहारी शक्तीने ऐसा संहार मांडिला, इंद्राणी वज्रप्रहाराने विराही दिव्य शक्तीने, नारसिंही मारी नखाने ऐसा संहार मांडिला, मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्यकंदन, चंडिका प्रचंड गर्जोन संहारी पहा दैत्यासी, ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर, पळावयासी मग असुर संधी शोधू लागले, परी देवी शक्ती पाहत तात्काळ त्यांते पकडत, यमसदनासी धाडित पळवणे दी कोणाते, ऐसे चालले कंदन भयभीत असुर दारुण, पळावयासी ही स्थान कोठे पाहता दिसेना, ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर, रक्तबीज महाअसुर चालोनी पहा येतसे, त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख, दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयाचे, प्रत्येक थेंबा गणिक दैत्य तेथे निर्माण होत, पराक्रमी बलशाली असत रक्तबीजा समतेही, ऐसा तो महाअसुर देवी सैन्यात हाहाकार, उडवोनी देतसे थोर काय करावे कळेना, इंद्राणीने वज्रप्रहार वैष्णवीने चक्रप्रहार, करिता वाहे रुधिर देहातुनी त्या दैत्याच्या, परी थेंबा गणिक निर्माण होती दैत्य, सहस्रावधी निर्माण होत ऐसे दैत्य तेथवरी, कौमारी शक्तीने प्रहार वाराही खडगाने मार, माहेश्वरी त्रिशूळवार करीती रक्त बीजावरी, तोही मातृकावरी प्रहार करी देखा दुर्धर, देवता संकटी थोर पडल्या पहा ते धवा, पाहुनी देवता उदास चंडिका म्हणे कालीस, पसरोनिया मुखास रक्ता ते तू प्राशावे, ऐसे जव तू करीत दैत्य मरेल निश्चित, ऐकोनी देवीची मात काली प्राशी रक्ताते, काली प्राशी दैत्य रक्त तेणे तो क्षीण होत, शस्त्रप्रहार त्यावरी करीत सर्व देवता मिळवनिया, रक्तबीज असा मारिला देवा बहु आनंद झाला, पुष्पवर्षाव त्यावेळा करीती पहा देवीवरी, रक्तपानाने उन्मत्त मातृगणरणी नृत्य करीत, हर्ष साजरा करीत महाविजय हा म्हणोनिया, रक्तबीजा ते मारिले देवांते आनंदविले, नवल ऐसे केले पहा दुर्गा देवीने, देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात मार्कंडेय सांगत, 8वा अध्याय ऐसा हा, स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 8वा समाप्त.
दुर्गा सप्तशती अध्याय 9. अर्धनारीश्वरा ते शरण, बंदूकपुष्प सुवर्ण समर्वण, पाशांकुशवरद मुद्राधारण, ऐसे रूप जयाचे. तीन नेत्र अर्धचंद्र, अक्षरमाळा सुंदर, देई भक्ता अभयवर, त्याते नमन करीतसे. नृपमणे ऋषीसी, पुढे सांगावे आम्हासी, देवीने रक्तबीजासी अद्भुत रीती मारिले. पुढे काय जाहले, शुभ निशुंभाने काय केले, देवीने कैसे मारिले ते सांगावे मजलागी. ऋषी म्हणती नृपासी, शुंभ निशुंभ क्रोधासी, नराही सीमा परियेसी, मरण पाहुन सेनेचे. प्रचंड सेनेसहित देवीवरी आक्रमण करीत, शुंभ निशुंभ ते दैत्य चालोनी जाती देवीवरी. महाशर संधान होत, बाणवर्षाव होई अद्भुत, चंडिका बाण अद्भुत छेदे सर्व शस्त्रांते. तेजस्वी खडग घेऊन निशुंभ येई धावोन, सिंह देवी वाहन त्यावरी प्रहार करीतसे. देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभ लक्षोन, दिव्य खडग आणि ढाल तोडून टाकिले पहा देवीने. 8 चंद्रकोर असत ऐसी ढाल अद्भुत, देवीने तोडिता चकित दैत्य पहा होतसे. म्हणून एक शक्ती सोडितो देवी प्रती, देवी चक्र सोडिती झाली पहा तेधवा. शक्तीचे तुकडे होत निशुंभ क्रोधे चिंतित, शूल गदा फेकित लक्षोनिया देवीसी. देवीचा सिद्ध त्रिशूळ भस्म करी गदा शूल, परशु घेऊनी असुर देवीवरी धावला. जवळ येता असुर देवी करी वज्रप्रहार, निशुंभ दैत्य धरणीवर पडला पहा तेधवा. देखोनी निशुंभ मूर्छित, शुंभ होई क्रोधित, देवी ते मारावया त्वरित धावला पहा तेथवरी. दिव्य रथावरी बैसोन पराक्रमी दिसे शोभायमान, त्याते येता देखोन देवी शंख फुंकितसे. धनुष्याचा टनत्कार करी देवी वारंवार, सिंह ही गर्जना थोर करो लागे तेथवरी. महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर, कापती पहा असुर म्हणती प्रलय मांडिला. शुंभाते पाहोनी समोरी, उभा राहे म्हणे ईश्वरी, केले अत्याचार देवांवरी त्यांची शिक्षा भोगी तू. उभे राहुनी गगनात देवता जय जयकार करीत, म्हणती अंबे त्वरित मारी शुंभ दैत्याला. शुंभ क्रोधित होऊन शक्ती सोडी अग्नी समान, प्रतिशक्ती सोडून देवी मध्येच पाडितसे. शुंभ भयंकर गर्जत तीनही लोक तेणे कापत, गर्जोनी बाण अद्भुत सोडी देवी ते लक्षोनी. शुंभ बाणाते देवी तोडी, देवी बाणाते शुंभ तोडी, देवा पडती कोडी कोणी कोणाते ऐकेना. अकस्मात देवीचा शूल भेदी दैत्याचे वक्षस्थळ, मूर्छित होऊन ती स्थली पडला पहा दैत्य तो. इकडे निशुंभ जागृत होऊन आला तेथ, पाहू निशुंभ मूर्छित क्रोधे कापे थराथरा. 10 सहस्र बाण सोडित देवी काली सिंहाते वेधित, सर्वांते घायाळ करीत चक्रे सोडोनी त्यावरी. 10 सहस्र बाणचक्र निशुंभ सोडी देवीवर, दुर्गा तेव्हा कापून सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून, निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला. खडग घेऊनी त्वरित देवी गदे ते तोडित, शूल होऊनी धावत निशुंभ पहा देवीवरी. शूल घेऊनी हाती झाली वक्षस्थला ते छेदिती, अद्भुत वर्ते तेथे ऋषी म्हणे अवधारा. निशुंभाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय, महाबली पराक्रमी काया येई वक्षांतुनी तो. देवीस म्हणे तो पुरुष उभी राहे थांब तेथ, मी आहे येथ जीवित करी युद्ध मज सवे तू. देवी हसोनी म्हणत युद्धची मी आहे करीत, हाती खडग घेत शिर करी धडा वेगळे. सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण, सहस्रावधी दैत्य मारून टाकिले पहा तयाने. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती, कौमारी दैत्या मारिती झाली अनेक तेधवा. मंत्रजल ब्रह्माणीचे तेजसत्व हरे दैत्यांचे, सोडोनिया रणाते पळून जाती अवधारा. माहेश्वरीचा महात्रिशूळ फोडी दैत्यांचे वक्षस्थळ, सहस्रावधी दैत्यदळ मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले, वैष्णवीने तुकडे केले, ऐंद्रीने वज्रे छेदिले किती एक पहा दैत्यासी. काली शिवदूती भक्षित सिंह फाडोनी खात, ऐसे परी होत रणा माझी तेधवा. निशुंभवध या अध्यायात ऋषी नृपा ते सांगत, शुंभवध पुढील अध्यायात
ऋषी सांगती नृपाते. मार्कंडेय पुराणात देवी महात्म्य कथानक. मन्वंतर सावर्णिक 9वा अध्याय गोडहा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 9वा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. भगवती कामेश्वरी अर्धचंद्र जिचे शिरी. शिवशक्ती स्वरूपैश्वरी तीते नमन करीतसे. आरक्त सूर्या समवर्ण. सूर्यचंद्र अग्नी हे त्रिनेत्र. पाशांकुश शूल मनोहर करी धरिले जियेने. ऐशा भगवतीचे करोनी ध्यान. ऋषी म्हणती नृपा लागोन. निशुंभाते मृत देखोन शुंभ क्रोधे म्हणतसे. दुष्ट दुर्गे तू करोनी घात. वधिले माझ्या बंधू प्रत. परी जरी असेल हिम्मत एकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादुष्ट मी एकलीच आहे समर्थ. मज विणया त्रैलोक्यात काही दुसरे असे चिना. परी जरी तू म्हणत तरी या ज्या माझ्या विभूती असत. मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका देवता लीन झाल्या देखा. ब्रह्माणी आणि समस्ता देवी शरीरे प्रवेशिल्या. एकली राहे देवी म्हणे दैत्या ते पाही. माझे ऐश्वर्य शक्तीही सारे पहा समेटले. चल आता युद्ध कर दावी पराक्रम सत्वर. ऐसे म्हणोनी भयंकर बाण वर्षाव करीतसे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून. दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडूनी टाकीतसे. दुर्गा हुंकार शब्द करीत तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत. म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरीवर ते धवा. दैत्याची दिव्यास्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत. धनुष्य त्याचे तोडित दिव्य बाणा ते सोडूनिया. शुंभशक्ती सोडित तीही दुर्गा तोडित. ढाल तलवार घेई दैत्य दुर्गे लागी माराया. देवी सोडी तीक्ष्ण बाण ढाल तलवार जाई मोडून. अश्वसारथी धनुष्य जाण तेही कापून टाकीतसे. दैत्य मुद्गल घेऊन धावत देवी तेही मोडीनी टाकत. दैत्य मुष्टी प्रहार करीत देवी बक्षी ते धवा. दुर्गेनेही मुष्टी प्रहार केला दैत्याचे छातीवर. रक्त ओकित भूमीवर काही क्षण पडला तो. परिक्रोधे उठत स्वहस्ते देवीसी धरित. आकाशी उडोनी जात सांगा ते घेऊनी देवीसी. आकाशी युक्त दोघांचे नवल वाटे ऋषी मुनी ते. म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहत असो. शुंभा ते करी उचलला गरगर फिरवूनी फेकिला. पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने. परी तो सेवेची उठोन धावे दुर्गा लक्षोन. तव त्रिशूले वक्ष भेदून देवी त्याचे टाकीतसे. जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत. शुंभ दैत्य पडत तैसा जाणी भूवरी. दैत्य मारिला देखोन विश्व होई प्रसन्न. स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होतसे. नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत. देवता हर्षभरित गाऊ लागले ते धवा. गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्षे नृत्य करती. वायू वाहे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते धवा. सूर्य पवित्र किरणे सोडित यज्ञशाळा होती प्रज्वलित. दिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही. दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णिले येथ. ऋषी म्हणे नृपाप्रत ऐसे महात्म्य देवीचे. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 10वा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. उदित सूर्या समान जिची अंगकांती महान. अर्धचंद्र मुकुट जाण भाळी जिच्या मिरवितसे. 3 नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खाण. वरद अभय पाशांकुश मुद्रा पूर्ण. सदैव रक्षी भक्तासी त्या भुवनेश्वरी ते वंदन. प्रथम तिचे करुण ध्यान पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी. महादैत्याधिपती शुंभ होता मृत. देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देव तेथे. जेथे होती जगदंबा अग्नी ते पुढे करोन. देवीचे करती स्तवन सर्वही प्रसन्न वदन होते पहा ते धवा. जगन्माता भावे प्रसन्न विश्वेश्वरी भावे प्रसन्न. करावे विश्वाचे रक्षण
विश्व आधीन तुझ्यासे, तू जगतासी आधार, पृथ्वी तव रूप साचार, जलरूपे तू समग्र, तृप्ती देसी जगताते, तू वैष्णवी पराक्रमी, विश्वबीज तू विश्वस्वामिनी, तू माता जगन्मोहिनी, मोहून ठेवीसी सर्वाते, तू होता प्रसन्न, भक्ता ते मोक्ष प्राप्त, होनी ईश्वरासी युक्त, सदा सर्वदा राहे तो, विद्या सर्व तुझी रूपे, स्त्रिया सर्व तुझी रूपे, तू व्यापक विश्वाते, कोणस्तवे शके तुझ, सर्व व्यापक देवी, स्वर्गमुक्ती प्रदायिनी, याहुनी स्तवन वचनी, काय आणि ते सांगावे, सर्वांसी बुद्धी तू देसी, हृदयी सर्वांच्या राहसी, स्वर्गमोक्ष प्रदान करिसी, नारायणी नमोस्तुते, परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण, विश्वातील चैतन्य नारायणी नमोस्तुते, सर्व मंगलाचे ही मंगल, सर्व इच्छा करिसी पूर्ण, गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते, सृष्टी स्थिती विनाश शक्ती, सनातन तू दिव्य शक्ती, सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते, दीनशरणा गताचे रक्षण, ब्रीद तुझे परित्राण, करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते, हंसयुक्त विमानात ब्रह्माणी रूपे राहत, कोशयुक्त जलसिंचित नारायणी नमोस्तुते, त्रिशूल हाती माथा चंद्र, महावृषभावरी बैसत, माहेश्वरी या रूपात नारायणी नमोस्तुते, मयूर कुक्कुट वेष्टित, महाशक्ती धारण करीत, कौमारी या रूपात नारायणी नमोस्तुते, शंख चक्र गदा धरित, शारंग हाती धरित, वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते, महाचक्र हाती धरित, वसुंधरा दाढे उचलत, वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते, त्रैलोक्याचे करी रक्षण, दैत्यांचे करी हनन, नारसिंही या रूपात नारायणी नमोस्तुते, हाती महावज्र धरित, सहस्रनयन प्रज्वलित, ऐंद्री वृत्त प्राणहरित नारायणी नमोस्तुते, दैत्यसेनेचा संहार करीत, भयंकर रूप धरित, शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते, विक्राळ उग्र दिसत, विकट गर्जना करीत, चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते, लक्ष्मी लज्जा महाविद्या, श्रद्धा पुष्टी अविद्या, राही विविध रूपात नारायणी नमोस्तुते, मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या, सर्व विद्याची अधिष्ठाता, सरस्वती या रूपात नारायणी नमोस्तुते, सर्वेश्वरी सर्व रूपात, सर्व शक्ती सर्व भयहरित, दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते, तीन नेत्रांनी शोभत, सर्व भयापासून रक्षत, कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते, भयंकर ज्वाला ओकित, ऐसा त्रिशूल हातात, भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तुते, दुष्टकर्मापासून माता रक्षी पुत्रा लागोन, तू करीतैसे रक्षण, पापापासूनी आमुसे, असुरांचे करुणी हनन, तुझे खडक झाले पावन, चंडिके करी कल्याण, नमन तू ते करीतसो, तू होता प्रसन्न, जाती सर्व रोग आपदा पळून, तुझा आश्रित होता जाण, आश्रित त्याचे जग होई, धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्या ते मारित, ऐसे कोण करीत, विश्वा माझी तुझे विना, तुझ्या वीण ऐसे कवन शक्ती, जी जीवाते भ्रमविती, वेदांमध्ये तुझी ख्याती, वर्णिली ऐसी आहे हो, यक्ष राक्षसापासून, विष सर्पांपासून, शत्रू ठगांपासून, रक्षी दुर्गे आम्हा ते, विश्वेश्वरी विश्वाचे पालन, विश्व सर्व तव आधीन, तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा, देवी प्रसन्न भावे, सदैव आम्हा ते रक्षावे, जगताचे पाप हरावे, म्हणून आम्ही प्रार्थितो, विश्व दुःख हरित आम्ही तव शरणागत, त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वरप्रदान देवांना, देवी म्हणे मी प्रसन्न, मागा आता वरदान, जेणे जगाचे कल्याण, होईल ऐसे मागावे, सर्व बाधा निवारी, शत्रूंचा नाश करी, त्रैलोक्यवासी ईश्वरी, वर देई आम्हा ते, हेची कार्य राही करीत, एवढे देई आम्हा व्रत, तिन्ही लोका ठेवी शांत, ऐसे करी दुर्गे तू, ऐकोनी देवांचे वचन, देवी म्हणे तया लागून,
वैवस्वत मन्वंतरात जाण आता येईन मी पुन्हा. ते 28वे युग असेल, शुंभ निशुंभ पुन्हा येतील. मी नंदगोप यशोदा गृही प्रकटेन करण्या नाश असुरांचा. तदनंतर पुनश्च अवतरेन मी परत नाश करीन वैप्रचित रक्तदंतिका म्हणून या. पुढे भविष्य काळात अवर्षण भयंकर पडत, तेव्हा प्रकटोन यथार्थ ऋषी रक्षा करेन मी. शतनेत्रांनी ऋषींसी पाहोनी रक्षेन त्यांसी. शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे. शाक उत्पन्न करून देईन जना जीवन, शाकंभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे. तैसेची त्या अवतारात दुर्गम दैत्या ते वदत, दुर्गा नामे ख्यात होईन तेव्हा पासोनी. भीमरूप करोनी धारण हिमालयी पर्वती राहून, राक्षसांते भक्षिण ऋषी मुनी ते रक्षाया. भीमादेवी म्हणून ख्याती तव मी पावेन, मुनी करीती स्तवन नतमस्तक होनिया. अरुण नामे दैत्य लोका उपद्रव करीत, ऐसे होईल जगाप्रत भविष्यकाळी जाणावे. तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रकट, भ्रमर रूपे नाश करीन त्या असुराचा निश्चये. भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन, ऐसे देई वचन दुर्गा सर्व देवांते. या व्यतिरिक्त आणिक माजती जेव्हा दैत्य, अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निश्चये. ऐसे सांगोनी देवी पहा गुप्त जाहली, जय जयकार देव करीती उदयोस्सु अंबे म्हणून या. ऋषी म्हणे नृपासी 11 अध्यायासी, पठणे भोग मोक्षासी प्राप्त होई निश्चये. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 11वा समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. विद्युल्लते समानरूप सिंहवासिनी त्रिनेत्र, खडगढाल पाशचक्र हाती धरिले जियेने. माथी शोभे चंद्रकोर, रूप दिसे भयंकर, सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे. हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सभोवार, युद्धा लागी तत्पर अंगविभूती जियेच्या. दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी, ललिता राजराजेश्वरी वर देतसे ग्रंथाला. म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठण करीती, त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये. पूर्ण ग्रंथ करिता पठण त्याचे होईल कल्याण, इह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चये. मधुकैटभाचा संहार मी वधिला महिषासुर, शुंभ निशुंभ असुर कैसे वधिले रणामाजी. या प्रसंगाचे पठण जे करती भक्तजन, त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान देईन मी त्याते. ग्रहपीडा न बाधती पापे त्यासी न लागती, दूर संकटे होती पठण मात्रे ग्रंथाच्या. दारिद्र्य जाई पळून नष्ट होई अज्ञान, प्राप्त होती सद्गुण पठण मात्रे ग्रंथाच्या. शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य, होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या. सहस्र आणि 100 इतुके पाठ जो करीत, प्रसन्न होऊनी त्याप्रत ध्यानी दर्शन देईन मी. अष्टमी चतुर्दशी नवमी पठण करावे या दिनी, पाप सर्व जळून जाईल जाणा निश्चये. सदैव माझे भक्त राहतील आनंदात, विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये. त्यासी नाही शत्रुभय, त्यांसी नाही राजभय, शस्त्र अस्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चये. त्यासी नाही चोरभय, मार्गी नाही लूटभय, जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा. त्यासी नाही जलभय, नाही त्यासी अरण्यभय, व्याघ्र सर्प विषभय नाही त्यासी निश्चये. म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथपठण राहावे करीत, स्वय दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या. परमकल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाने हरित, रोगव्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती. ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होत, तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे. ज्या गृही ग्रंथपठण मी तेथे राही जाण, सर्व विपत्ती निवारीण सुखी ठेवीन भक्तासी. भक्तिदान होम हवन
मज करीती जे समर्पण, त्यावरी संतोषान वरदान त्या ते देईन मी. शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठण करीत, आपदातून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा. माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम, मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा. या ग्रंथाचे पठण करीत शत्रू त्यांचे नष्ट होत, सुख सर्व होई प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या. अशांतपणे होती शांत, दुःस्वप्ने त्यासी न बाधत, पीडा सर्व ग्रहजनित पठण मात्रे नष्ट होती. बालका ते बालग्रहण पीडित, मैत्री राहे अतूट, सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथाचे. पिशाच राक्षसभूत पठण मात्रे पळून जात, सर्व आपदा होती शांत पठण मात्रे ग्रंथाच्या. 1 वर्ष देवता पूजन, 1 वर्ष करीती दान, जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे. एकदा करिता श्रवण, पाप जाई जळोन, देवी आरोग्य प्रदान करीत्या भक्ताची निश्चये. रात्री सुक्त देवी सुक्त, नारायणी स्तुती महाख्यात, या स्तोत्राते जो पठण करीत त्यास वेर आहे मी सदा. त्यासी नाही व्याघ्रभय, त्यासी नाही शत्रुभय, सिंह गज सर्पभय नाही त्यासी सर्वदा. नाही त्यासी राजभय, नाही त्यासी चोरभय, नाही त्यासी युद्धभय, रक्षी त्यासी सर्वदा. कोणी बैसोनी नावेत, महासागरी प्रयाण करीत, पडे चक्र वातात नाव बुडो लागतसे. अथवा भयंकर युद्धात शस्त्र प्रहार होत, पिशाचबाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे. ऐसे काही असो कारण, करावे या ग्रंथाचे स्मरण. विपत्ती कितीही महान, सुटे भक्त त्यातून या, करिता फक्त स्मरण. विपत्ती पळती जाण, शत्रू आणि जीव हिंस्र पळती पाहुनी भक्ता ते. ऐसे ग्रंथासी वरदान, देई दुर्गा चंडिका जाण, आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी. निर्भय होऊनी समस्त देव आपुले कार्य करीत, पृथ्वी झाली शांत यज्ञयागे करोनिया. रणांगणी जे पळत, उरले असुर जे असत, ते पाताळी लपत जाओनी राहती तेथवरी. ऋषी म्हणे नृपासी, भगवती जगदंबा परियेसी, जगत रक्षाया कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटतसे. हे विश्व तिच्या आधीन, ती करी विश्वनिर्माण, भक्ता सुख समाधान देवोन सुखी ठेवितसे. प्रलय काळ जवळ होत, महाकाली प्रकटत, विश्वसंहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे. वाढता पापाचा भार, तीच करीतसे संहार, विश्वव्यापोनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा. मनुष्य वर्तता सात्विक, देई सौभाग्य तयाप्रत, अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे. ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाणा भूवरी, ती ते पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होतसे. मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण, देवी महात्मे फलश्रुती पूर्ण, 12 गोडहा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 12 समाप्त. दुर्गा सप्तशती अध्याय 13. श्री गणेशाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. बालसूर्या समान आरक्त, ऐसे तेज अद्भुत, चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट, अर्धचंद्राकार जो, पाशांकुश हाती धरित, अभय वरद मुद्रा असत, ऐशा शिवा देवी ते ध्यात, राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती रायासी, देवी चरित्र तुझसी, सांगितले परियेसी फलश्रुती सहित जे. ती ब्रह्मांडा कारण, विष्णू माया तीच जाण, तिचे कारणे मोहून जग संपूर्ण जातसे. त्या परमेश्वरीसी शरण, मनोभावे जावे आपण, ती ते आराधिता संपूर्ण, सुख त्रैलोक्या होतसे. भोग मोक्ष ज्ञानशक्ती देवी कृपे प्राप्त होती, म्हणून आता एकचित्ती स्मरण करावे दुर्गेचे. ऐकोनी मुनींचे वचन, सुरथ समाधी करीती नमन, विरक्त मनी होऊन तप आचरिते जाहले. श्री जगदंबा प्रीत्यर्थ उभयता तप करू लागत, देवी सुक्ताचे करीत पाठ जाणा दोघेही. काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार, बैसोनी एका आसनावर ध्यान करीती ते देखा. 3 वर्षे ऐसे करीत
दुर्गा चंडिका प्रसन्न होत, म्हणे मागा निश्चिंत, वर देण्या आले मी. रूप मागे गत राज्य, तैसेची भविष्य जन्मी राज्य. देवी तथास्तु म्हणत, दिले वरदान त्या लागी. वैश्य होऊनी विरक्त, देवीसी म्हणे मज व्रत. आत्मज्ञान देऊनी चित्त, शुद्ध माझे करावे. देवी म्हणे नृपासी, दिले वचन तुझसी. तू जिंकिसी शत्रूसी, राजसीर राहे तुझे. सावर्णिक मनू म्हणून, मिळे पुढे तू ते जन्म. चक्रवर्ती राजा म्हणून, ख्याती पावसी निश्चये. देवी म्हणे वैश्यासी, तू जाशील मोक्षासी. आत्मज्ञान तुझसी, प्राप्त जाणा होईल. मार्कंडेय म्हणे सावधान, संपले देवी आख्यान. देवी पावली अंतर्धान, वर देवोनी दोघांसी. श्री मार्कंडेय पुराण, सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य संपूर्ण, झाले पहा येथवरी. हा 13वा अध्याय. येथे संपले पुराण. वैश्यसुरथा वरदान, प्राप्त येथे जाहले. स्वस्ती दुर्गा सप्तशती. अध्याय 13वा समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.